नमस्कार, मी सुनंदन लेले. माझ्यासोबत माझा मित्र आहे प्रशांत जगदाळे. मित्र, तू कुठल्या गावचा? मी मूळचा सातारचा. नमस्कार. बघा, आणि इथे येऊन नुसताच IT इंजिनियर नाही आहे, क्रिकेटचा अंपायरसुद्धा आहे. त्यामुळे इथली हवा कशी आहे, आज मॅचला हवा कशी राहणार, हे माझं डोकं कशाला चालू. जेव्हा किती वर्ष राहतोयस तू इथे? साधारणतः 9 वर्ष झाले मला. त्यामुळे ॲडलेडच्या हवेचा यालाच विचारलं की बाबा सांग भोलानाथ, पाऊस नाही पडणार ना? आपला भोलानाथ म्हणजे हवामान खातच. 2-3 दिवसापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवणारा आज निरभ्र आकाश आहे, चांगलं वातावरण आहे. संध्याकाळी 7-8च्या दरम्यान थोड्याशा सरी येतील, पण बहुधा मॅचवर त्याचा परिणाम होऊ नये असंच सगळ्या भारतीयांची, क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. त्यामुळे बघा, जेव्हा स्थानिक माणूस अशी ग्वाही देतो तेव्हा विश्वास ठेवायला हरकत नाही, कारण हा नुसताच ॲडलेडवासी नाही आहे. ग्राउंडवरती उभं राहून मॅचचा अंपायरिंग केलेला माणूस आहे. त्यामुळे पण एक्साइटमेंट खूप आहे नाही का, कारण ॲडलेडला भारताची मॅच म्हणजे जरा येड लागतं थोडं. हो, नक्कीच. ही मॅच जिंकून आपण उपांत्य फेरीच्या तरी आशा पल्लवीत ठेवायला हरकत नाही. बघूया, मग आपण नंतर MCGचा मार्ग मोकळाच. पण तुला एक गंमत सांगतो, ही बांगलादेश विरुद्धची मॅच नेहमी मजेदार असते. त्या येड्यांनी आपल्याला एकदा 2007 साली हरवलं आहे. तेव्हापासून त्यांना वाटतं आपण लय भारी, आणि त्यांचे जे चाहते आहेत ना, फॅन्स आहेत ना, ते प्रशांत तू आज बघशील, अरे अशा काही जोशात येतात ना, मला कधी कधी त्यांचा राग येतो, पण बऱ्याचशा वेळेला त्यांचं कौतुक वाटतं मला, कारण दंगा होणार आहे आज. नाही, नक्कीच. ग्राउंड पूर्णपणे सोल्ड आउट आहे आज. 53,000 प्रेक्षक हजेरी लावतील आजच्या मॅचला. तर पावसाने नक्कीच निराशा करू नये अशी अपेक्षा आहे पावसाकडून. जेव्हा इतक्या लोकांच्या सदिच्छा पाठीशी असतात तेव्हा मेलबर्नला पाऊस पडला नाही मित्र, इथं काय पडेल? हिंमत आहे, कारण देवाला सुद्धा अखेर त्याची कॉन्स्टिट्युएन्सी जपायची असते. आशा करूया आपण. त्यामुळे मॅच चांगली व्हावी, आणि मी प्रेस बॉक्समधनं आनंद घेतो, तू प्रेक्षागृहात नक्की. नक्कीच. पण गँग येणार आहे तुमची? हो, नक्कीच. आम्ही साधारणतः 30 ते 35 लोकांनी एकत्र तिकीट काढलेले आहे, आणि एकत्र मॅचचा आनंद घेणार आहोत आम्ही सगळे. क्या बात आहे. त्यामुळे लेग स्टंप प्लीज. थँक्यू. बाय बाय.